नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळी मी चांगला ब्लॉग शूट केला बघा. सकाळी उठल्यापासून काय झालं काय नाही बरेच क्लिपा घेऊन ठेवल्या आणि सहज अशा कमेंट वाचत गेले की बाबा बघू ताई काय काय कमेंट करताय. तर एका ताईची परत वाईट कमेंट आली मला. 2 व्हिडिओला आली. म्हणजे काय होतं ताई, एखाद्या वेळेस जर आम्ही चांगलं काही दाखवायचा प्रयत्न केला की ती बाई वाईट कमेंट करणार म्हणजे करणार 100%. असं लिहून घ्या माझ्याकडून लगेच. म्हणजे सर्वसाधारण माझे व्हिडिओ असले की त्याला तिची कमेंट नसणार, पण मी काहीतरी केलं, काहीतरी दाखवलं, म्हणजे माझ्या सगळ्या ताईंसोबत शेअर केलं की त्या ताईला ते जमणारच नाही, सहनच नाही होणार. त्याही कुठल्या आहे काय माहीत नाही. आणि एवढं आहे की त्यांना इतका तिरस्कार आहे आमच्याबद्दल, तरी त्या आमच्या रेग्युलर व्हिडिओ बघता बघा. एकही व्हिडिओ माझा सोडत नसेल मला असं वाटतंय, कारण की त्यांना म्हणजे व्हिडिओ पडल्या पडल्या त्यांची कमेंट येते दुसरी तिसरी. चांगला व्हिडिओ पडला की आम्ही आज इथं गेलो, आम्ही आज हे केलं, आम्ही आज ते केलं, तर लगेच त्यांची वाईट कमेंट येणार बरं का. तर त्यातही वाईट कमेंट करणार आहे पक्कच. मला तर असं वाटतंय आता मी चांगलं काही दाखवू का नको हाच प्रश्न पडला बघा मला. पण तुमच्यामुळं, तुमच्या सपोर्टमुळं, बाकीच्या आमच्या शेतीमुळं, किंवा आम्ही जी मेहनत करतोय, मुळ्याचं औषध वगैरे देतो त्याच्यामुळं, सगळ्या मेहनतीमुळं आमचं काहीतरी चांगलं होतंय हे त्या ताईला बिलकुल सहन नाही होते. तर मला सोनूच्या पप्पानी नेकलेस करून दिला बघा. तर ताई माझ्या अंगावर जे वस्ता दिसत आहे तुम्हाला, ही डोरल्याची पोत, हा एक मणी 1 ग्रामचा, आणि हे तर माझे नकलीच कानातले. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एकही वस्तू नव्हती बघा. मागच्या व्हिडिओत बघितलं तुम्ही, मी आईसाठी केलं, आईसाठी मणी केले, आईसाठी डोरलं केलं, आईसाठी जोडवे केले. मी माझ्यासाठी काहीच केलेलं नाही. तर सोनूज पप्पा म्हणे आता जाऊ दे की देवाच्या आशीर्वादानं थोडंफार आपलं चांगलं होतंय, तर तुला काहीतरी करून देतो. मग मी माझ्याकडं पण जे मी चोरून पैसे ठेवलेले होते, प्रत्येक बाई ठेवती नवऱ्याच्या चोरून, तर समूला कुणी दिलेले, मला कुणी दिलेले, असे मी 20, 25, 30,000 रुपये माझ्याकडे माझेच होते बरं का. तर म्हटलं तुम्ही देताय तर मी माझी फुलाची पाकडी मी पण टाकते म्हणलं सोनूज पप्पा त्याच्यामध्ये. मी पण भरपूर दिवसाचे साचून ठेवलेले पैसे. तर त्यांना आणखी आनंद झाला की तिने 1-1 रुपया बचत करून एवढे पैसे ठेवले. आणि मग आम्ही एक 4-5 ग्रामची वस्तू बघितली होती. आई म्हणे जाऊ दे, तुझ्याकडे एक पण वस्तू नाही तर थोडी ठोकच कर म्हणे, काही मी देते तुला लागले तर, माझी बीसी उठलेली आहे, तू मला हळूहळू दे. तर मग माझ्या आईनं पण मला 50-1 हजाराची मदत केली बघा. त्याच्यामुळं माझा नेकलेस झाला. आणि सगळ्यांसोबत मी तेच शेअर करायला गेले की ताई मी छान वस्तू घेतली. सगळ्या ताईंचा कमेंट खूप चांगल्या आल्या बघा. काही ताईंनी सांगितलं की मिनी गंठण पण करायचं असतं, पण ताई माझ्याकडे ही डोरल्याची पोत आहे बरं का, आणि याची इथं जर नेकलेस घातला आणि एक डोरल्याची पोत घातली तर छान असं भरून दिसतं लग्न कार्यात गेल्यावर, म्हणून मी तो घेतला होता. तर त्या ताईंनी लगेच वाईट कमेंट केली की घराचं काम चालू आहे तुमच्या, आणि घराचं काम चालू असताना तुम्ही सोनं करताय तर तुम्ही एवढा पैसा कुठून आणताय. तर ताई तुमच्या तर घरून आम्ही पैसा नाही आणते, कष्टानंच कमवतोय ना. आता मला सांगा, चोरी चपाटी करून तर मी अशा वस्तू घेऊ शकत नाही. तर माझे कष्ट आहे, कष्टाला मला फळ भेटते, देवाचा आशीर्वाद आहे, तेव्हा माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहे. तर त्याचा तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्ही उलट म्हणायला पाहिजे की नाही सुकन्या छान झालं, जसं बाकीच्या ताईंनी कमेंट केल्या. तर बाकीच्या ताईंना माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण ह्या ताईला प्लीज सांगा की अशा वाईट कमेंट कराजू नका. आणि खरंच खूप त्रास आहे ना तुम्हाला की मी काहीतरी चांगलं करायला गेले की तुम्हाला सहन नाही होते, तर तुम्ही प्लीज करून हात जोडून पाय पडते आहे मी तुमच्या, विनंती आहे की माझे व्हिडिओ बघू नका. कारण की बघा, आपण खूप गरिबीतून इथपर्यंत येतो, आणि याच्यामध्ये जर असे लोक आपल्याला जोडताय आपण, तर ते काहीच कामाचं नाही. मला पण ते पॉझिटिव्ह व्हिडिओ काढायला माझं मनच नाही लागत आहे. मी सकाळी खरंच खूप छान व्हिडिओ शूट केलेला होता, तुम्हाला मी दाखवते नंतर पुढं काय काय शूट केलेलं आहे. तर पण ह्या ताईचा प्रश्नाचं उत्तर द्यायसाठी मी परत नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमधून. मला हा व्हिडिओ चालू करावा लागला बघा. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण आणखी एक कमेंट होती त्यांची की आणू तरी कुठून राहिले काय माहिती पैसा. ताई हा प्रश्न तुम्हाला का पडायला पाहिजे? लोकांच्या घरात तुम्ही काय एवढं लक्ष देता? लोक कष्ट करताय, पुढं जात आहे, त्यांची प्रगती होती आहे, ते तुम्हाला सहन नाही होते का? मला ब्लॉक करा, नाहीतर मी इथून तुम्हाला ब्लॉक करेल. माझा हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जर वरत वाईट कमेंट तुमची मला आली आणि मी ती कमेंट वाचली की तुम्हाला मी तिथंच ब्लॉक करून टाकणार आहे. तर बघा ताई, तुम्ही बी त्या ताईला समजून सांगा की जर कोणाचं चांगलं होत असेल आणि एखादा गरीब माणूस जर पुढं जात असेल ना, तर त्याला सपोर्ट केलं पाहिजे म्हणा. असे वाईट कमेंट नाही केल्या पाहिजे. मला खूप सगळ्या चांगल्या कमेंट आल्या, तेवढ्या एकाच ताईची एक वाईट कमेंट आली, म्हणून खूप मनाला लागलं, त्याच्यामुळे व्हिडिओ काढला बघा ताई. तर आईचे पण थोडे थोडे करून देईन. आणि झाली माझी वस्तू
काही दुःखसुखाला माणसाला कामी येते, पाहिजे सोनं नाणं पण घरामध्ये, त्याच्यामुळे केली होती ताई. तर एवढंच सांगायचं होतं. त्या ताईला म्हणा की अशा वाईट कमेंट करायचो नका. तर आपली शेगडी खूप कटू राहिली बघा ताई ती. तर ही आपली जी पहिली इलेक्ट्रिक शेगडी आहे तीच लावली मी, आणि त्याचं बोर्ड थोडंसं दुसरं वायर बदलून घेऊ म्हणलं आणि हीच वापरू. त्याच्यामध्ये कमी जास्त पण करतं तर गॅससारखं, आणि ओतू गेलं काही गेलं तर करंट लागत नाही. तर सध्याची अशी जोडून घेतली, त्याच्यावर ठेवलं मी आता दूध गरम करायला. इकडं होते दूध गरम. सोनू तू दूधच पिणार आहे ना? हा, मी आज दूधच पिणार आहे. आज आंटीनं काल बोर्नव्हिटा आणला ना. हा, तर सोनूला दूध करते आणि मला नाहीला मी चहा करते बघा. आणि आज आम्ही करणार आहे पालकाची भाजी, तर दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तर बघा ताई आता छान दूध गरम करून घेतलं सोनूसाठी, आणि समूसाठी दूध काढून घेतलं. हे छान थंड करते. याच्यामध्ये सोनूला बोरविटा टाकला बघा, आणि माझी हा बोरविटा तिला अरे तिला नाही रे बोरविटा, तिचा कप होईल ना तिला बोरविटा टाकल्यावर. पण ती बी बघा तिची प्लेट आणि वाटी घेऊन तशी बसलेली चहा प्यायसाठी. उठून तोंड धुतलं तू? धुतलं तोंड? असं ब्रश केला का पिल्लू ब्रश? समू ए शमले देऊ का? तर ती किती वेळची मला दूध मागती बघा ताई. आणि आईची माझी चहा उकळत ठेवली इकडं. तर या मग चहा घ्यायला. तू बी सांग या म्हणा दूध प्यायला. छान दूध पिते. तर इकडे चालू आहे बघा आरूचं आणि समूचं खेळणं. काय बोलू राहिली समू तू? निघली 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 निघली. काय सापडतं काय माहिती तिला कोपऱ्या कापऱ्यामध्ये. दे प्लेट आरू तिला खेळायला, दे प्लेट. नको 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 तिच्या हातात दे. लगेच येते ती मग इकडं. कर समोर, कर समोर. घे आता, घे समू घे. घे ना ग समू. बापरे, तिच्यावर धावू नको ना समू. भांडणं करते. बोल बर तिला ए म्हण. ए म्हणे म्हण म्हण आरू म्हण. ए शांत बस म्हणा समू. बापरे समू. समू नाही मागू, ती आरू दीदीची फ्रुटी आहे, पिऊ दे तिला. समू ते बघ पाहते. तर इकडं बघा समू. अरे तिला चालत नाही समू आरू द्यायला, ती लहान आहे अजूक. तर इकडं बघा आम्ही करणारे पालकाची भाजी. त्याच्यासाठी छान भाजी धुवून घेतली. आई कापता इकडं, आणि मस्त इकडं आधी तिला शेगडीवर उकळून घेऊ, नंतर मग तिखट टाकून फोडणी देऊ. आणि हा चिगूर जो त्या दिवशी आम्ही स्वच्छ करून ठेवलेला होता, तर तो बी करू कोरडा थोडासा. इकडं तिखट काढलेले बघा पालकाच्या भाजीचं. शेंगदाणे, जिरं, हिरवी मिरची, लसण याला मी छान आता बारीक करून आणते. आरू शाळेत कोण गेली? हो का? तर इथं बघा आपली समोरच खेळली बघा फ्रुटी सोबत. काय बाई, पडशील ना तू खाली? काहीच नाही ना, तर एकदम अशी रिंगती बघा सगळीकडं. तर हे बघा इथं समू आणि आरू खेळतीये. आणि मम्मी तू काय करू राहिली? इकडं माझं चालू आता भाजीला फोडणी देणं. फ्रुटी दे तिला, फ्रुटी दे. फ्रुटी दे. मी फ्रुटी दिली होती बघा प्यायला. तिला भांडून भांडून समूना ती पिल्याच्या नंतर खेळायला घेतली. फ्रुटी आहे ना अशी तोंडाला लावून पिऊ राहिली. घे समू. हाय ना, तर फ्रुटीसाठी चिमकुरा घातला बाई समूला आरूला. आता तिकडे चालू दोघींचं खेळणं. आणि इकडे बघा माझी भाजी चांगली वाफून घेतली मी, शेपू आणि पालकाची. आणि आज तुम्हाला माहिती आहे आपण कोणत्या शेगडीवरती भाजी ते करतोय. काय करा, ती कटू राहिली शेगडी, मग हीच जोडली सध्याची. बघू आता, नाही तर याच्यावरच करून घ्याजू. पटकन पण होतं. पण या शेगडीची एक खासियत काय, हाफ गॅस केल्यासारखं कमी पण करता येते, जास्त पण करता येते. आणि बघा तुम्ही पहिले ब्लॉग मध्ये बघितलेला असं, आपण त्या नव्या घरा म्हणजे पहिल्या रूम मध्ये आपण ही शेगडी वापरत होतो. ते मायनसच्या बटनवरून कमी होती आणि प्लसच्या बटनवरून वाढते याचं. बरोबर. तर इकडे चांगलं तेल गरम झालं बघा आपलं. आता त्याच्यामध्ये टाकणारे आपण मोहरी. मोहरी तळतळली, वास पण खूप छान येतोय. आणि जे मी तिखट वाटलं होतं ते टाकणारे मी आता त्याच्यामध्ये. अरे सॉरी सॉरी सॉरी, लसण बरं टाकलं नाही तर तिखट.
म्हणजे लसणाची फोडणी दिली तेव्हा चवदार लागते बघा भाजी. मी लसणच विसरले होते ताई. आता छान लसण तळला त्याच्यामध्ये तिखट टाकते मस्त. हे बघा तो आता मी टाकते त्याच्यामध्ये. समू तिकडे जाय. तर बघा मस्त चांगली फोडणी बसली त्याला मस्त. आणि लसूण हे बघा हे तर मला शेंगदाणा खोबऱ्याची चटणी आणि वाटत राहिला आपण ते डोस सोबत खात नाही का. हा तसं आहे ना. हा त्याची पालकाची भाजी याच्यात टाकून देते मी. फक्त भाजीच टाकली त्याचं पाणी आपण इकडे धुवून टाकलं. याला छान हलवून देते. हा मम्मी एकदम मस्त वास येऊ राहिला मला आता. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते म्हणजे चवीनुसार मीठ टाकून द्यायचं बघा ताई अगोदरच. आणि मीठ टाकून छान हलवून घ्यायचं. चवदार लागते. हे बघा परत आले बघा समोर. समोर तिकडे जाय तू तांब्या सांडून पाहिजे. पूर्ण स्वयंपाक करू देत नाही पण आता काय करावं. हे बघा 1-2 मिनिटं छान असं शिजवून घेतलं मी पालकाची भाजी टाकून. छान गाळ झाली बघा ताई भाजी. आता मी टाकणार त्याच्यामध्ये पाणी गरम. आणि गरमच पाणी टाकायचं. छान चवदार लागते बघा. हे बघा दाखवते दळून भाजी. तर बघा आता वास पण भारी येतोय आणि दिसती पण भारी. आता याला उकळी आली की उतरून ठेवणार. नंतर मी चिकूर करते त्याच्यावर मग. तर हे बघा मी आत्ताच पूजा केली आणि आज मी मंदिरामध्ये जाणार आहे मम्मी स्तोत्र आणि मंत्र वाचण्याकरता. इथे नाही वाचायचे. आज तेच जातो. आज इथं पण वाचले तिथं पण मंदिरामध्ये पण जाऊन वाचतो. ठीक आहे चालेल. मग तू मंदिरात जाऊन ये. मी तोपर्यंत भाजी करून घेते. ठीक. तर हे बघा समूकश खेळती बघा. काय समू काय. बर बर. तर हे बघा इकडं झाली माझी भाजी. आता इकडं उकळून ठेवते इकडं झाकून. आणि लगेच आपण शुगूर करून घेऊ बघा. त्यासाठी कढई ठेवली गरम व्हायला. बघा ताई इकडं आपला कांदा छान तळला. आता मी त्याच्यामध्ये टाकते ही चटणी. तर चटणी आधी तळलेली त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला तळू द्यायचं नाही. छान हलवून घेतलं की लगेच त्याच्यामध्ये चिरूर टाकून द्यायचं. आता मी टाकते चिरूर. घट्ट झाला बघा. आता याच्यामध्ये मीठ टाकते बघा मी. आणि याला झाकून ठेवते. लगेच 5 मिनिटामध्ये आपलं चिरूर तयार. तो झाला बघा ताई आपला चिरूर. जा आता सोनू. हो आलो बघा मंदिरामध्ये. तर बघत राहा पुढे व्हिडिओ. आलो आता बघा मंदिरामध्ये. आणि आता मी इथं वाचणार आहे गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र आणि रामरक्षा. मी आता चालू बघा मंदिरामध्ये आणि मी आता वाचतोय बघा. ती सेवा घेतली मी आता वाचणार आहे गणपती स्तोत्र आणि सरस्वती स्तोत्र. तर समोर बघत राहा व्हिडिओ. बघा आत्ताच समोरला आंघोळ घातली. समोरला आंघोळाची इतकी झोप येत होती आणि आता पण बघा झोपतीये. समोर झोका आरू तिला झोका देऊ राहिली आणि गाणी पण म्हणू राहिली. हा ना आरू झोप मग समो. आणि इकडं बघा मम्मी काय करते इथं. झाले की मम्मी भांडे घासणं. झाले बापा. लेच भांडे पडते लगे. रात्रीचे पण होते वाटते ना. नाही सकाळचेच नाही. रात्री सकाळची तर पप्पांना बी जेवण करेल नाही अजून. कोणी जेवण नाही केले तरी एवढे भांडे पडले बघा ताई. झाले आता भांडे. कपडे झाले, भांडे झाले. आता फक्त राहिले आमचे जेवण राहिले. समू झोपली का रे. नाही बोती तर मस्त गप्पा मारू राहिली. इटल करू राहिली. बाई तिला आता आंघोळ घातली. म्हटलं आरू तू झोपा तरी. आंघोळीच्या वेळेस किती झोप आली तिला.
तर आता झोप राहील तर डोळे डोळे लागते तिचे. जागी होती ती. हा ना, हो ना. तिला झोका देतो हा. बरं बरं, हो या मग लवकर. हो हो. आपण त्या दिवशी समूसाठी ती चोखणी आणली होती बघा, त्याच्यामध्ये तिला टरबूज टाकून दिलं होतं, पण तिनं काही ते टरबूज खाल्लं नाही. त्याच्यामुळं मग मी म्हटलं की हिला आपण बारीक करूनच देऊ. तर आम्ही काल गेलो होतो भोकरदनला. तर भोकरदनहून एक छोटं मिक्सर आणलं मी चार्जिंगचं, म्हणजे मिक्सर सारखंच आहे ते. तर 299 रुपयामध्ये भेटलं मला ते ऑफरमध्ये. समूह तसं नाही करू बेटा चाकूला. तर आपण आता ते याच्यामध्ये त्याला छान मिक्स करून त्यांना चमच्याने पाजणार आहे. तर हे बघा, ह्या ग्लासमध्ये आरूसाठी आणि प्लेटमध्ये समूसाठी, यांच्या दोघीसाठी मी आता टरबूजचा ज्यूस करते. समूह तिकडं जाऊ नको बेटा, मी तुझ्यासाठी ज्यूस बनवते. तर अशी छान 2 फोडी घेतल्या मी दोघी बहिणीसाठी. आता याच्यामधल्या मी बिया काढून घेते बघा ताई. आणि असं हे छोटंसं मिक्सर आहे आपलं. तर नवीन असल्यामुळे त्याला काल स्वच्छ धुतलेलं आहे बघा मी. पण मग आता परत एकदा त्याच्यामध्ये पाणी टाकून एकदा फिरवून घेते. असं छान पाणी टाकून घेतलं बघा ताई मी याच्यामध्ये. आणि हे बघा असं छान फिरवून घेते पाणी आधी. आणि पाणी फेकून दिल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे टरबूज ज्यूस करायसाठी. हां, मी छान याच्या बिया वगैरे काढून घेतल्या बघा ताई, आणि त्याला टाकलं या मिक्सरमध्ये. तर सोनुष पप्पा, हे 299 रुपयाचं छोटं मिक्सर आहे चार्जिंगचं. याला आपण बाहेर गावी पण नेऊ शकतो चार्जिंग करून. हे चालू नाही उरलं ना? इकडे इकडे काळं बटन दाबा. हे का? हा दाबा, हा. दाबा अजून. हा. आणा इकडं. काय झालं बाई, कालच आणलं ना. तर चार्जिंग आहे का? मग होती ना. कस काय झालं आरुडे? थांबा थांबा बघते मी ताई. औषध बंद पडून बरं का? नंतर येऊन बसा. तर हे बघा ताई कसं छान चालू झालंय मिक्सर. आणि होतंय आता समूचं याच्यामध्ये ज्यूस तयार. तुम्हाला काय वाटलं सोनू पप्पा चालू नाही होणार? काय नाही चालू. समू बी पाहू राहिली त्याला काय चालू आहे म्हणून. बघा सोनू पप्पा बघा ना, हो ना, भारी जमला. 1-2 टाइम चालतं ना ते. तिला पाच केला. बारीक होऊ द्या ना. चालते. तर आता चालू आहे बघा आरूचं काढणं. आरू हे ताट काढ, काढते आल्ला. तर हे बघा इकडे झालेलं आहे समूचं, आणि इकडे चालू आहे आरूचं ज्यूस. गरमत होतं बघा ताई, तर मी केला आता फॅन चालू. आणि आता मी दोघी बहिणीला देणार आहे ज्यूस. तसं दोघींचं ज्यूस आहे. समूला पाजणारे चमच्यानी आणि आरूला देणारे ग्लासमध्ये.